एखाद्या वेळेस भक्तावर रक्षण करण्यासाठी जर एखादं दुःख येत असेल तर भगवान परमात्मा स्वतः निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. असे अनेक 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 दृष्टांत आहेत महाराज की भगवान परमात्म्याने स्वतःच्या भक्ताचं रक्षण केलं. किती रक्षण केलं महाराज. अनेक ठिकाणी भक्तांच्या ज्या वेळेला दुःख प्राप्त झालं त्यावेळेला मात्र देवाने त्यांचं रक्षण केलं. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकया लाविला वेळ का सकया लाविला. ज्या वेळेला महाराज द्रौपदी मातेवर ज्या वेळेला संकटाचं महाराज सावट प्राप्त झालं त्या टायमाला द्रौपदी मातेचं भगवान परमात्म्याने स्वतः त्या साडीचा अवतार भगवान परमात्म्याने रक्षण केलं महाराज. आणि त्या टायमाला का द्रौपदीचं रक्षण केलं बरं का, मी 2च मिनिटांमध्ये आपल्याला का द्रौपदीचं रक्षण केलं. भगवान परमात्म्याने इतक्या साड्या का पुरवल्यात, द्रौपदीच्या इतक्या साड्या भगवान परमात्म्याने का पुरवल्या लक्षात ठेवा. अरे परमार्थामध्ये जर आपण कणभर दिलं ना, कणभर भगवान परमात्मा आपण जर परमार्थामध्ये कणभर दिलं तर भगवान परमात्मा त्याचं व्याजा सगट महाराज वापस करत असतो. त्याचं कारण एक आहे, हे जे साधू संतांचे जे दृष्टांत आहेत त्या कथा सांगून तुमचं मनोरंजन करून त्याच कथा मला सांगायच्या नाहीत. काय आहे, द्रौपदीला भगवान परमात्म्याने एवढ्या साड्याच का दिल्या साड्या. त्या टायमाला असं म्हणतात एक वेळेसला ज्या वेळेला दुर्वास ऋषी स्नानासाठी गेले बरं का, ऐका, स्नानासाठी दुर्वास ऋषी गेले आणि दुर्वास ऋषी स्नानासाठी गेल्याच्या नंतर दुर्वास ऋषी त्या गंगेच्या प्रवाहामध्ये एवढ्या मध्यभागी गेलेत आणि मध्यभागी गेल्याच्या नंतर गंगेचा प्रवाह इतका वेगाने चालू आहे की दुर्वास ऋषी ज्या गंगेमध्ये थांबलेले आहेत त्या गंगेचा प्रवाह इतका वेग होता की त्या दुर्वास ऋषीची जे का अंगावरचं वस्त्र आहे महाराज ते सगळ्याच्या सगळं वस्त्र निघून गेलं. दुर्वास ऋषी आहेत, संत आहेत, महात्मे आहेत. संत महात्म्याला दिल्याच्या नंतर काय प्राप्त होतं लक्षात ठेवा. भगवान परमात्मा कशी परतफेड करतो. म्हणून संत आहेत, महात्मा आहेत म्हणून दुर्वास ऋषी एकच करायचे, काय गंगेतून यायचे महाराज, बरोबर कोणी आहेत का बघायचे, विचार करायचे कोणी आहेत का, म्हणून थोडंसं बाहेर येण्याचा प्रयत्न करायचे आणि बघतात तर कोणीतरी व्यक्ती दिसतात म्हणून स्वतः दुर्वास ऋषी पुन्हा पाण्यात जायचे महाराज. असं करता 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 बरेच वेळेस दुर्वास ऋषीची अशी चालू आहे गणना. त्या टायमाला मात्र तिथे लहान असताना बरं का, लहान असताना द्रौपदी माता लहान आहे द्रौपदी माता, ती एक राजकन्या आहे आणि राजकन्या असल्यामुळे काय सांगा, द्रौपदी मातेनं बघितलं हे कोणीतरी संत दिसतात, कोणतरी महात्मे दिसतात, आंघोळीसाठी गेले आणि बहुतेक त्यांच्या अंगावरचं वस्त्र काहीतरी निघालेलं वाटते म्हणून त्यांना लज्जा रक्षणासाठी काहीतरी येण्याचा प्रयत्न करतात. पण काय करावं, काय करल लहान लेकरू, काय करणार महाराज. म्हणून द्रौपदी माता स्वतः वरच्या अंगाला गेली आणि गंगेच्या वरच्या भागाला गेली आणि वरच्या भागाला गेल्याच्या नंतर काय सांगावं, त्या द्रौपदी मातेनं त्या आपल्या अंगावरचा भर जरीत महाराज ते द्रौपदी माता आहे एक एक महाराज अशी मोठा एक पदर फाडला आणि पदर फाडल्याच्या नंतर त्याच्यातली एक चिंधी महाराज स्वतः द्रौपदी माता पाठवू लागली, एक चिंधी पाठवू लागली. पण एक चिंधी पाठवता दुर्वास ऋषी ज्या गंगेमध्ये आहेत त्याचा वेग इतका अत्यंत आहे की दुर्वास ऋषीच्या हाताला किंवा अंगाला एकही महाराज चिंधी लागत नाही. त्या टायमाला काय करावं, खिन्न होऊन दुर्वास ऋषी बघतात पण काही चालत नाही. म्हणून एक महाराज योगा असा आला, द्रौपदी मातेने एक चिंधी पाठवली आणि नेमकी दुर्वास ऋषीच्या महाराज हाताला लागली. मग दुर्वास ऋषीनं ती चिंधी घेतली आणि ती आपल्या रज्जा लक्षणासाठी महाराज ती दुर्वास ऋषीनं आपली पाळली आणि लावल्याच्या नंतर दुर्वास ऋषी मात्र वर निघून आले. दुर्वास ऋषीला माहीत नाही, कोणी दिली माहीत नाही. त्या टायमाला दुर्वास ऋषी म्हणतात, अरे ज्यानी कोणी मला ही चिंधी दिली असेल, ज्याने माझी लज्जा रक्षण ज्यांच्यामुळे प्राप्त झालं महाराज, मग द्रौपदीनं दिलेलं ते एक चिंधी, त्या एका चिंधीमध्ये असा एक धागा बघितला, एक धागा
त्या टायमाला दुर्वास ऋषी बोलू लागलेत, अरे ज्यांनी माझं रक्षण केलं रज्जा रक्षण केलेलं आहे, अशीच जर ज्यांनी माझं रक्षण केलं असेल, भगवान परमात्मा काय सांगावं. त्याच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस जर लज्जा रक्षणाचा जर एखाद्या वेळेस प्रसंग आला तर तो भगवान परमात्मा स्वतः तो रज्जा रक्षण करेल महाराज. म्हणून त्या दिवसापासून महाराज द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. कारण एक आहे, आणि द्रौपदीनं ज्या वेळेला दुर्वास ऋषीनं, लक्षात ठेवा, दुर्वास ऋषी चिंधी बघितली आणि चिंधी फाडली आणि बघितलं तर एक एक ते सूत काढल्याच्या नंतर ते सगळे सूत महाराज 99 सूत होते. किती? 99 सूत. आणि 99 सूत झाल्याच्या नंतर आता भगवान परमात्म्याने विचार केला, अरे 99 सूत होते त्या टायमापर्यंत भगवान परमात्म्याने साड्या पुरवल्या. लक्षात ठेवा, 99 जोपर्यंत सूत होते तोपर्यंत भगवान परमात्म्याने साड्या पुरवल्या. आणि ज्या वेळेला 99 साड्या संपल्या त्याच्यानंतर महाराज स्वतः भगवान परमात्म्याने साडीचाच अवतार महाराज निर्माण केला द्रौपदी मातेसाठी. म्हणून आपण परमार्थामध्ये आल्याच्या नंतर आपण एक कण द्या, भगवान परमात्मा 1000 पट देत असतो. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून आपण ज्या साधू संतांच्या ठिकाणी पवित्र अशा क्षेत्रामध्ये असेल, कोणी अन्नदान करत असेल महाराज, कोणी ज्ञानदान करत असेल, मी तर असा बोलेल, कोणी जर या क्षेत्रासारख्या ठिकाणी, सप्ताहाच्या ठिकाणी, देहू सारख्या ठिकाणी, आळंदी सारख्या ठिकाणी जर कोणी अन्नदान करत असेल, एक जर पंगत त्याच्या जीवनामध्ये घडलेली असेल तर त्याच्या 7 पिढ्याला कधी महाराज अन्न कमी पडणार नाही. 7 पिढ्याला. त्याचं कारण एक आहे, ते एकच इथं दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले कर्म, हे मैमान या तीर्थाचे. असं पवित्र आणि पावन या काळेवारी या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आमच्या नानांनी फार मोठा उत्सव, नाना फार उल्लेखनीय आहे बरं का. तुमची स्तुती काय करावी, कारण काय, तुम्ही मला मागच बोलले की मला स्तुती आवडत नाही, पण माणसाने स्तुती कोणाची करू नये, पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये बरं का. लक्षात ठेवा, जर आपण वस्तुस्थिती सांगितली नाही तर आपल्या वाणीला दोष लागतो. म्हणून वस्तुस्थिती सांगत जा, पण खरी असली तर, नाही लोक जास्त वेगळी काहीतरी सांगतात, असं नका करत जायचं. म्हणून या चांगल्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. म्हणून आता मी तुम्हाला 1-1.5 तास झाले बघा, मी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी नुसता एकटाच बोलतोय, तुम्ही माझ्याकडे सगळे असे टुकुमुकू बघतोय. चांगला बर का, चांगला टुकुमुकू बघतोय बर का. त्यात संपलंय. अहो किती का येऊ द्या हो, फक्त आणि फक्त अभंगच तयार राहणार महाराज, फक्त अभंग. हे किती का टुकुमुकू येऊ द्या, किती गाणे येऊ द्या, ते किती का नवीन पोपट आले कधी जुने झाले कळलंच नाही मला. आणि मग लोक म्हणतात जेव्हा नवीन म्हणत नाही मी ते होते नवीन किती काय पोपट आले जुने झालेत. पण ज्ञानोबा तुकोबारायाची ज्या वेळेला आज भजनाची सुरुवात करतात तर रूप पाहता लोचनी अभंग ऐकून किंवा म्हणूनच अभंग महाराज कीर्तनाची सुरुवात होते. हे ज्ञानोबारायाचं वारकरी संप्रदायाचं तप आहे, हे वारकरी संप्रदायाचं. म्हणून असे अनेक कविता आले, किती गाणी आले, किती गेले, पण या वारकरी संप्रदायाला काही झालं नाही. म्हणून अशा वारकरी संप्रदायाची तुम्ही सेवा करता. म्हणून हे ऊर्जा स्तोत्र आहे, हे जगद्गुरु तुकोबारायाचं जे स्तोत्र, हे जे गाथा आहे, हे गाथा म्हणजे ऊर्जा स्तोत्र. झालं माझं कीर्तन, संपलं. तुम्ही मसाला माराल बऱ्याच वेळचं झालं, संपलं. तुम्ही मला माहितच आहे वाघ महाराजचं कीर्तन कसं आहे. थांबा 2 मिनिटामध्ये ते म्हणावं लागते. म्हणून हे ऊर्जा स्तोत्र आहे, ऊर्जा स्तोत्र. जगद्गुरु तुकोबारायाचा एक अभंग महाराज आपल्याला ऊर्जा देऊन जातोय, एक अभंग. आणि मला तर असं वाटते आपण सगळेजण गाथा पारायण करता. म्हणून जर आपल्याला कधीतरी बर का, काळेवाडीकर मंडळी सगळे महिला पुरुष बाल गोपाल वृद्ध सगळेजण ऐका, जर आपली बॅटरी बर का, जर आपली बॅटरी जर आपल्याला डिस्चार्ज झाली असेल बर का, आपली बॅटरी जर संपली असेल, लो झाली असेल, तर मला असं वाटते की जिथे जिथे तुकोबारायाचा गाथा पारायण सोहळा चालू आहे तिथं येऊन आपण प्रत्येकाने आपली बॅटरी मारा बर का पूर्ण करून घ्यावी. त्याला चार्जिंग असे म्हणतात, चार्जिंग केली पाहिजे. म्हणून आपण आपला मोबाईल महाराज जेव्हा चार्जिंग समाप्त झाली की आपण लगेच जाऊन लावतो का नाही, आपण लावतो. तसंच हे महाराज हे कथा कीर्तन प्रवचन सप्ताह सगळे हे त्याचेच असतात. मला असं वाटतं परत 22 तारखेला आहे तिथे एकदा जर संपली की तिथं लावून घ्यायची. पाठीमागं रिचार्ज पाठीमागं आपण केली की मला वाटते पहिल्या महिन्यामध्ये आपला सप्ताह झाला काळेवाडीमध्ये,
पहिल्या महिन्यामध्ये आपला सप्ताह झाला, तिथं आपण बरोबर फुल चार्जिंग करून घेतली. आता ती जरा लो होत असेल तर आता परत इथं करून घ्या. इथं संपला की परत आमचा आहेच हनुमान जयंतीचा. आणि काळेवाडीत तर काय महाराज संत म्हणजे सप्ताहाचं पिकच आलं की काय. आता तिथं काय सांगावं, हे दादा असल्याच्या नंतर काय पाठीमाग दादाच पाहिजेत बरं का. आता लय दादा एकत्र आले, आता काय टेन्शन नाही बघा. हा, म्हणून झालेली कीर्तन रूपी